नमस्कार मित्रांनो. एक 10 मिनिटाचा नियम मला सुचला आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो तो. यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः अंमलात आणतो आणि जर आपण काही जे मोटिवेशनल स्पीकर्स असतात, बुक्स असतात त्यातले, यांचा सगळ्यांचा जर अभ्यास केला यातल्या बऱ्याचशा लोकांचा, तर हे जे सांगतात यातली एक समरी या विषयातली मी तुम्हाला सांगतो आहे आणि हा माझा एक्सपिरियन्स देखील आहे. तर 10 मिनिटाचा रूल आपले जे कामं रखडलेले आहेत, आयुष्यातले महत्त्वाच्या गोष्टी ज्या थांबलेल्या आहेत, आपल्या मनात इच्छा आहे परंतु की हे केलं पाहिजे परंतु आपल्याला जमत नाही, या ना त्या कारणाने ते पुढे ढकललं जातं. एकतर मन आळशी असतं, वेळ नसतो किंवा काय अजून इतर ज्या आपल्या अडचणी असतात त्यामुळे आपल्याला जमत नाही. उदाहरणार्थ एक्झरसाईज करावीशी वाटते, मेडिटेशन करावंसं वाटतं, घर साफ करावंसं वाटतं, एखादा जुना छंद आपल्याला सुरू करावासा वाटतो, मित्रांना भेटावंसं वाटतं, फॅमिलीला वेळ द्यावासा वाटतो. तर त्याच्यासाठी मी 10 मिनिट रूल तुम्हाला सुचवेन. सकाळी उठलं की 10 मिनटं सगळ्यात आधी आनापान करा. आता हे आनापान काय आहे, तर ही आपली जुनी विद्या आहे मेडिटेशनची. ही अगदी शुद्ध स्वरूपात आता सध्या उपलब्ध आहे. ऑनलाईन याचा ऑडिओ उपलब्ध आहे. लोक एकमेकाला ऑडिओ लिंक पाठवतात व्हॉट्सअपवरनं. तरी 10 मिनिटाचा आनापानाची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली देतो लिंकमध्ये. ती आधी 25 मिनिटाचं इंट्रोडक्शन आहे सत्यनारायण गोयंकाजी यांच्या आवाजात आणि इंट्रोडक्शन नंतर मग 10 मिनिटाची प्रॅक्टिस आहे. तर एव्हरी मॉर्निंग वेन यू गेट अप 10 मिनिट्स डोळे बंद करा, मान आणि पाठ सरळ करून बसा आणि 10 मिनिटं सूचना जशा गोयंका गुरुजी सूचना करतात तशा करा. मन अगदी शांत होतं, मन ताब्यात येतं. जी चलबिचल असते मनामध्ये ती सकाळी सकाळी प्रत्येकाला, अनलेस यू आर अ मेडिटेटर, तुम्ही खूप माइंडफुल आहात, अशी एक थोड्या प्रकारे एक एन्झायटी येते, एक स्ट्रेस येतो. तर हे मन शांत झालं की मग आपल्या दिवसाला सुरुवात करायची. सर 10 मिनिट इन द मॉर्निंग आणि 10 मिनिट इन द इव्हिनिंग. दिवसभर आपण ज्या गोष्टींना एक्सपोज झालेलो असतो, इकडे तिकडे स्ट्रेस आलेला, ब्रेकिंग न्यूज ऐकलेल्या, काही मित्रांच्या घरच्यांच्या वाईट बातम्या, कामावरचा स्ट्रेस, आपण ज्या धकाधकीतून जातो त्याच्यामुळे दिवसभर आपलं मन रिॲक्ट करत राहतं आणि ती नकारात्मकता मनामध्ये आलेली असते. मन अशांत, अस्वस्थ बऱ्याचदा झालेलं असतं. मग बरेच लोक मग सिगरेट ओढतात, कोणी दारू पितं, कोणी टी व्ही समोर बसून राहतं आणि मग ते मन डिस्ट्रॅक्ट करतं. या सगळ्यापेक्षा बेस्ट इलाज म्हणजे आपण आपलं मन शांत करायचं आपल्या श्वासाला बघत आणि 10 मिनिटं पुन्हा आनापान संध्याकाळी शांत ठिकाणी बसून घरात तुम्ही करू शकता. या 2 गोष्टी जर आयुष्यात सुरू झाल्या तर याचा खूप फायदा आपल्याला पहिल्या दिवसापासून दिसायला लागेल. दुसरा 10 मिनिट रूल जो आहे, आपल्याला अनेकदा वाटतं की आपण सकाळी उठावं, लवकर उठावं आणि रात्री लवकर झोपावं. आपल्यातले काही लोक करतात देखील या गोष्टी, पण आपलं एक टार्गेट असतं. अनेक पुस्तकं आलेत, 5 AM ला उठा, कोणी म्हणतं 4 ला उठा, कोणी म्हणतं 3:30 ला उठा. तर आपलं एक जे टार्गेट आहे की आपल्याला समजा 5 वाजता उठायचं आहे, कोणाला 6 वाजता उठायचं आहे, पण आपलं होत नाही. तर माझा सल्ला आहे की फक्त तुम्ही जे रोज उठताय त्याच्यापेक्षा 10 मिनिटं आधी उठा. कारण एकदम तुम्ही 7 ला उठताय आणि त्याच्यावरून तुम्ही जर 5 केलं तर 6 ला उठायला लागला तर 1-2 दिवस शरीर रडून रखडून उठेल, पण नंतर मग उठणार नाही. जसं आपण न्यू इयरला किंवा बर्थडेला रिझॉल्युशन करतो की मी आजपासून जिम करेल, व्यायाम करेल, आणि मग 1-2 दिवस शरीर आपलं प्रतिकार करतं, मन प्रतिकार करतं आणि आपण सोडून देतो. तसं न करता फक्त 10 मिनिटं आधी उठा. आपला जो अलार्म आहे तो 6ला उठायचं असेल आणि आपला 7चं रुटीन असेल तर 6:50चा करा. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी 6:40 करा, 6:30 करा आणि असं हळूहळू मग शरीर आणि मन हे दोघं एका अलाइनमेंटमध्ये येतात आणि ते ॲडॅप्ट होतात, ॲक्सेप्ट करतात. सेम थिंग रात्री झोपण्याबद्दल आहे. बरेचसे लोक रात्रीचे स्क्रीन्सवर असतात, काम करत बसतात, अभ्यास करत बसतात आणि त्यांना भानच राहत नाही. मी बऱ्याचशा लोकांशी संपर्कात असतो आणि त्यांचे मेसेजेस येतात तेव्हा भारतात रात्रीचे 12 वाजलेले असतात, 1 वाजलेला असतो, कधीकधी 2-3 ते कामं करत असतात, सोशल मीडियावर बिझी असतात आणि त्यांना कंट्रोल होत नाही. माझ्या या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना आव्हान आहे, फक्त 10 मिनिटाचा रूल फॉलो करा. तुम्ही रोज 1 वाजता झोपताना त्याच्याऐवजी 12:50लाच तुम्ही बेडमध्ये जा, कंपल्सरी. 12 वाजता झोपत असाल तर 11:50ला जा, 11ला झोपणाऱ्यांनी 10:50ला जा आणि 10-10 मिनिटं कमी कमी करत या. कुठपर्यंत कमी करत या, तुमचं जे टार्गेट आहे की मला रोज 10 वाजता बेडमध्ये जायचं, 11ला मध्ये जायचं
किंवा मिडनाईटच्या आधी कुठल्याही परिस्थितीत झोपायचं, तर तुम्ही तिथपर्यंत आणा आणि हळूहळू छोट्या छोट्या चंक्समध्ये केलं तर आपल्याला फायदा होईल. एकदम जर आपण 12चं 10ला झोपायला लागलो तर मग आपले सगळे कामं उरतात आणि आपल्याला स्ट्रेस होतो आणि यू कॅनॉट स्लीप. म्हणून हे 10 मिनटं लवकर झोपायला एव्हरीडे आपलं टार्गेट अचीव होईपर्यंत आणि 10 मिनटं लवकर उठायला सुरुवात करा, म्हणजे याची मदत होईल. अशीच व्यायामाची पण गोष्ट आहे मित्रांनो. आपण जर जिमला जाऊ आणि मग मी तासभर व्यायाम करेल, हे खूप लोकांना शक्य होत नाही. काही लोक डिटरमाइंड असतात, त्यांना जमतं, त्यांना ह्या 10 मिनटाच्या नियमाची गरज नाही. ज्यांना जमतच नाही, तुम्ही फक्त 10 मिनटं व्यायामासाठी बाजूला काढा. मग तुम्ही ते घरी असोत, तुमच्या प्रवासामध्ये असोत किंवा ऑफिसच्या ठिकाणी, हॉस्पिटल, जिथे कुठं तुम्ही काम करता, शाळेत, फक्त 10 मिनिट बाजूला काढा. मग दुसऱ्या दिवशी त्याचे 10चे 15 करा, 15चे 20 करा आणि जेवढी तुम्हाला लेवल न्यायची आहे ती अशी ग्रॅज्युअली बिल्डअप करा. पण त्यासाठी तो वेळ बाजूला काढा 10 मिनटाचा. असाच 10 मिनटाचा नियम आपल्याला अनेकदा वाटतं की फॅमिलीसोबत गप्पा माराव्यात, मित्रांसोबत गप्पा माराव्यात, वेळच मिळत नाही. माझं म्हणणं आहे फक्त 10 मिनिट बाजूला काढा आणि मित्रांना द्या, फोन करा, व्हिडिओ कॉल करा किंवा त्यांना कुठेतरी भेटा. मग वरच्यावर आपल्याला जेव्हा प्रवासात किंवा कुठेतरी जाताना गिव्ह दॅम 10 मिनिट्स आणि आपला जो हा दिवसाचा उपक्रम आहे हा बदलेल आणि याच्याने दिवस बदलेल, जीवन बदलेल. असंच घरच्यांसाठी पण बाजूला खूप जास्त वेळ काढता येत नसेल तर स्टार्ट विथ 10 मिनिट्स, गो ऑन इन्क्रीजिंग 15 मिनिट, 20 मिनिट. मग त्यांच्यासोबत बाहेर जाणे, वॉकिंगला जाणे, त्यांच्यासोबत बाहेर मार्केटला जाणे, पिक्चरला जाणे, ट्रिपला जाणे, या गोष्टी देखील हळूहळू व्हायला लागतील ज्या लोकांना हे जमत नाही. हाच नियम अत्यंत महत्त्वाचा आस्पेक्ट जो आजकाल झालेला आहे जीवनाचा, तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर ऑब्सेसिव्हली लोक बिझी असतात आणि कमेंट्स करतात, वाचत बसतात, पोस्ट फॉरवर्ड करतात, व्हिडिओज बघतात, यूट्यूबवरचे छोटे मोठे व्हिडिओज बघत बसतात. अप्लाय 10 मिनिट रूल, की मी 10 मिनिटं रोज कमी करेल. जर मी रोज एवढा वेळ सोशल मीडिया बघत असेल तर आय विल रिड्यूस 10 मिनिट. हीच गोष्ट बातम्यांना लावा, टी व्हीला लावा, टी व्ही सिरियल्सला, की मी 10 मिनिट्स कमी करेल. 10 मिनटं मी ब्रेकिंग न्यूज कमी ऐकेल, 10 मिनटं मी सिरियल्स कमी करून टाकेल. आणि 10 मिनटं कमी करा जोपर्यंत तुमची लेवल, की मी डेली फक्त अर्धा तास सोशल मीडियाला देईल, तिथपर्यंत आणा. डेली मी अर्धा तास बातम्या ऐकेल, अर्धा तास मी सिरियल्स बघेल, याच्या पलीकडे बघणार नाही. तर तुम्ही जे आज लेवल आहे तिथून कमी कमी करत आणा आणि तिथपर्यंत आणा. आणि महत्त्वाचं म्हणजे छंद तुमचे जे सुटलेले आहेत किंवा तुम्हाला जे जोपासायचे आहेत आणि तुम्हाला त्याला वेळ देता येत नाही, त्याच्यासाठी 10 मिनिट्स फक्त काढा. मग ते एखादं संगीतातलं, गायनातलं एखादं वाद्य असेल किंवा तुमचं रीडिंगची हॉबी असेल किंवा कुठलं कला असेल, स्पोर्ट्स असेल, कुठलाही तुमचा छंद, गार्डनिंग असेल, यातला फक्त 10 मिनिटांनी सुरुवात करा आणि मग त्याला वाढवत चला 10चे 15, 15चे 20 आणि मग तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तोपर्यंत न्या. म्हणजे तुमचा तो छंद पुन्हा जोपासला जाईल. आपण जर मी क्लास लावेल आणि तासभर ते वाद्य शिकेल किंवा तो छंद करेल तर हे बऱ्याच लोकांना शक्य होत नाही. म्हणून 10 मिनिट रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाच रूल इतर आयुष्यातल्या ज्या आपल्या बाबी असतात, घर साफ करायचं आहे, आपलं खूप कचरा पडलेला आहे बेडरूममध्ये, बाथरूम खराब झालेलं आहे आणि आपल्याला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे, गार्डन खराब झालेलं आहे किंवा आपल्या गल्लीतल्या सामाजिक एखादं स्थळ असेल तिथला प्रॉब्लेम झालेला आहे, फक्त 10 मिनिट जर आपण असं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि 10 मिनिटाची सफाई केली, दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 मिनिट, तर तो कॉर्नर घराचा साफ होतो, बाथरूम साफ होतो, बेडरूम साफ होतो. अशा पद्धतीने आपल्याला 10 मिनिटाचा हा नियम लावून अनेक गोष्टी साध्य करतायत. याच्याने आपला दिवस बदलेल आणि जीवन देखील बदलेल. पुन्हा समरी, की मी ज्यासाठी हे सांगितलं, हा व्हिडिओ केला आहे, मॉर्निंग वेकअप 10 मिनिट्स अर्ली and do 10 minutes Anapan. Evening, sleep 10 minutes early and do 10 minute Anapan in the evening. आणि मग 10 मिनिटाचे हे नियम आपण सगळीकडे लागू शकतो जोपर्यंत आपण आपल्या डिझायर्ड लेवलला जात नाही. आणि तुम्हाला मी लिंक देतो आहे आनापानाची, ती तुम्ही जरूर लिंक क्लिक करा आणि त्या वेबसाईटवर फ्री ॲक्सेस आहे. 25 मिनिटचं इंट्रोडक्शन आहे आणि 10 मिनिटचा आनापानाची लिंक आहे आणि त्यातनं तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप झाला तर मग तुम्ही अजून त्या वेबसाईटवर डिटेल बघू शकता. हे सगळं फ्री आहे. आय होप दिस ऑल मेक सेन्स. नवीन वर्षात 10 मिनिटाचा नियम सगळ्यांना हा युजफुल ठरो अशी अपेक्षा करतो. खूप खूप शुभेच्छा.